पहिला प्रश्न आहे, भारतीय घटना समिती जुलै 1946 मध्ये कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार अस्तित्वामध्ये आली होती? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, त्रिमंत्री योजना. याच त्रिमंत्री योजनेला कॅबिनेट मिशन असं देखील म्हटलं जातं, कॅबिनेट मिशन. आणि याचे सदस्य कोण कोण होते? तर 3 जण सदस्य होते. त्यामध्ये पहिले होते पॅथिक लॉरेन्स. त्यानंतर दुसरे होते स्टॅफर्ड क्रिप्स हे दुसरे होते. आणि तिसरे सदस्य होते ए व्ही अलेक्झांडर हे तिसरे सदस्य होते या कॅबिनेट मिशनचे किंवा त्रिमंत्री योजनेचे. आणि जुलै 1945 मध्ये इंग्लंडमध्ये निवडणुका झाल्या होत्या आणि त्यामध्ये हुजूर पक्षाचा पराभव होऊन मजूर पक्षाचे क्लेमेंट ॲटली पंतप्रधान बनले होते. त्यानंतर 15 जुलै 1946 मध्ये याच क्लेमेंट ॲटलींनी भारताला लवकरच स्वातंत्र्य देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार 24 मार्च 1946ला पुढील वाटाघाटीसाठी या तिघांचं म्हणजे हे कॅबिनेट मिशन किंवा पॅथिक लॉरेन्स, स्टॅफर्ड क्रिप्स आणि ए व्ही अलेक्झांडर या तिघांचं शिष्टमंडळ भारतामध्ये आलं होतं. भारतामध्ये येऊन या शिष्टमंडळाने काँग्रेस, मुस्लिम लीग व इतर पक्षाच्या एकूण 472 नेत्यांच्या मुलाखती घेतल्या आणि त्यानंतर 16 मे 1946ला ही त्रिमंत्री योजना जाहीर झाली होती. आणि या त्रिमंत्री योजना किंवा कॅबिनेट मिशनच्या शिफारशीनुसार भारतामध्ये घटना समिती ही जुलै 1946 मध्ये अस्तित्वामध्ये आली होती. किंवा जुलै 1946 मध्ये भारतामध्ये या त्रिमंत्री योजनेतील तरतुदीनुसार घटना समितीसाठी निवडणुका घेण्यात आल्या आणि 299 सदस्यांची घटना समिती अस्तित्वामध्ये आली होती. इथे आपल्या घटना समितीचा उल्लेख आलेला आहे. मग आपल्याला घटना समितीचा काय इतिहास देखील माहिती पाहिजे. घटना समिती म्हणजे त्रिमंत्री योजनेमध्ये पहिल्यांदा उल्लेख आला नव्हता, तर यापूर्वी देखील घटना समितीचा विविध ठिकाणी उल्लेख करण्यात आला होता. त्यामध्ये जर पाहायचं झालं तर पहिल्यांदा 1924 मध्ये मोतीलाल नेहरू यांनी केंद्रीय विधिमंडळात भारतासाठी एक संविधान असावं अशी मागणी केली होती. त्यानंतर 1927 मध्ये काँग्रेसच्या वार्षिक अधिवेशनामध्ये काँग्रेसच्या कार्यकारिणीने भारतासाठी संविधानाचा आराखडा तयार करावा अशी मागणी केली होती. त्यानंतर परत 1928 मध्ये मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली भारतासाठीच्या घटनेची मूलतत्वे निश्चित करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली होती आणि आपलं संविधान निर्माण करण्यासाठी भारतीयांनी केलेला हा पहिलाच प्रयत्न होता 1928 वर्षाचा. त्यानंतर परत डिसेंबर 1929 मध्ये लाहोर या ठिकाणी झालेल्या पाकिस्तानमध्ये सध्या लाहोर या ठिकाणी झालेल्या अखिल भारतीय काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव पारित करण्यात आला होता आणि घटना समितीची निर्मिती ही काँग्रेसची महत्त्वाची मागणी बनली होती. त्यानंतर परत 1933 मध्ये पंडित नेहरूंनी सर्वप्रथम भारतासाठी एक प्रातिनिधिक घटना समिती असावी असं मतप्रदर्शन केलं होतं. त्यानंतर 1934 मध्ये राष्ट्रीय काँग्रेसने घटना समितीच्या मागणीचा आपल्या प्रस्तावामध्ये समावेश केला. 1940 मध्ये ब्रिटिश सरकारने पहिल्यांदा ऑगस्ट घोषणेद्वारे भारतीय घटना निर्मितीसाठी घटना समिती असावी असं अप्रत्यक्षपणे मान्य केलं होतं. 1940 मध्ये ब्रिटिश सरकारने सर्वप्रथम ऑगस्ट घोषणेद्वारे भारतीय घटना निर्मितीसाठी घटना समिती असावी असं अप्रत्यक्षपणे मान्य केलं होतं. आणि शेवटी 1946 मध्ये कॅबिनेट मिशन किंवा त्रिमंत्री योजनेतील तरतुदीनुसार भारतासाठी घटना समिती स्थापन करण्यात आली होती. आपलं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, त्रिमंत्री योजना. इथे अजून 3 ऑप्शन आहेत. एक आहे क्रिप्स योजना, दुसरी आहे माउंटबॅटन योजना आणि चौथी आहे राजाजी योजना. याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूयात. पहिली आहे क्रिप्स योजना. क्रिप्स योजना कधीची आहे क्रिप्स योजना? तर क्रिप्स योजना ही मार्च 1942 ची आहे. याचे अध्यक्ष, या क्रिप्स योजनेचे अध्यक्ष कोण होते? तर या क्रिप्स योजनेचे अध्यक्ष होते सर स्टॅफर्ड क्रिप्स हे या क्रिप्स योजनेचे अध्यक्ष होते. आणि 23 मार्च 1942 मध्ये हे सर स्टॅफर्ड क्रिप्स भारतामध्ये आले होते. आणि या क्रिप्स योजनेचा उद्देश काय होता? तर याचा उद्देश होता युद्ध प्रयत्नांना भारताचा पाठिंबा मिळवून देणे. त्यानंतर आपला दुसरा ऑप्शन आहे माउंटबॅटन योजना आहे. माउंटबॅटन योजना कधीची आहे? तर माउंटबॅटन योजना ही
3 जून 1947ची आहे. मार्च 1947मध्ये मार्च 1947मध्ये आपल्या घटनेच्या अंमलबजावणीसाठी पंतप्रधान क्लेमेंट ॲटली यांनी वेव्हल यांच्या जागी लॉर्ड माउंटबॅटन यांना भारताचं नवीन व्हाईसरॉय म्हणून भारतामध्ये पाठवलं होतं आणि माउंटबॅटन यांनी भारतामध्ये सत्तांतराची अखेरची जबाबदारी सांभाळत 3 जून 1947मध्ये माउंटबॅटन योजना जाहीर केली होती 1947मध्ये. आणि या माउंटबॅटन योजनेमधल्या काही प्रमुख तरतुदी आहेत. त्यामध्ये पहिली तरतूद होती फाळणीद्वारे भारत व पाकिस्तान ही 2 नवीन राज्य निर्माण करण्यात येतील. त्यानंतर दुसरी तरतूद होती पंजाब व बंगाल प्रांताचे विभाजन तेथील सदस्यांच्या निर्णयानुसार होईल. तिसरी तरतूद होती 1947 नंतर ब्रिटिश भारतातून निघून गेल्यावर भारत पाक यांच्यातील सीमा निश्चित करण्यात याव्या. आणि चौथी तरतूद होती संस्थानिकांना राज्यात सामील होण्याचे वा स्वतंत्र राहण्याचे स्वातंत्र्य देण्यात आलं होतं या माउंटबॅटन योजनेनुसार. आणि आपला चौथा ऑप्शन आहे राजाजी योजना. राजाजी योजना कधीचे तर ही योजना आहे मार्च 1944ची. मार्च 1944ची योजना आहे राजाजी योजना. चक्रवर्ती राजगोपालचारी यांनी मुस्लिम लीगशी राष्ट्रसभेची तडजोड घडवून आणण्यासाठी ही योजना मांडली होती. यामधल्या प्रमुख तरतुदी आहेत घटना निर्मितीपूर्वी राष्ट्रसभा व लीग यांचे केंद्रीय हंगामी सरकार स्थापन व्हावे. युद्ध समाप्तीनंतर मुस्लिम बहुसंख्य प्रांताच्या सीमा निश्चित करून तेथे भारतात की पाकिस्तानात राहायचं याबाबत जनतेचं सार्वमत घेण्यात यावं. आणि ही राजाजी योजना गांधीजींनी मान्य केली होती, परंतु सार्वमताच्या मुद्द्यामुळे बॅरिस्टर जिनांनी राजाजी योजना फेटाळली होती. त्यामुळे ही 4ही ऑप्शन आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. पुढचा प्रश्न, खालीलपैकी योग्य विधान आपल्याला निवडायचं आहे. खाली 4 विधान आहेत, त्यातलं आपल्याला योग्य विधान निवडायचं आहे. पहिलं बघा, 9 डिसेंबर 1946 रोजी घटना समितीचे अधिवेशन किंवा पहिलं अधिवेशन दिल्लीत संपन्न झालं. दुसरं आहे डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे या काळात हंगामी अध्यक्ष होते. तिसरं आहे 11 डिसेंबर 1946 रोजी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची घटना समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली. आणि चौथा आहे वरील सर्व विधाने बरोबर आहेत. यातलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, वरील सर्व विधाने बरोबर आहेत. 9 डिसेंबर 1946 रोजी घटना समितीचं पहिलं अधिवेशन दिल्लीमध्ये संपन्न झालं होतं, हे विधान बरोबर आहे. डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे या काळामध्ये हंगामी अध्यक्ष होते, हे देखील बरोबर आहे. आणि त्यानंतर 11 डिसेंबर 1946 मध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची घटना समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली, हे देखील बरोबर आहे. त्यामुळे आपलं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, सर्व विधाने बरोबर आहेत. तिसरा प्रश्न आहे, घटना समितीच्या सर्व समित्यांमधील सर्वात महत्त्वाची समिती म्हणजे मसुदा समिती. तिची स्थापना डॅश या दिवशी करण्यात आली होती. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 29 ऑगस्ट 1947. भारताची राज्यघटना निर्मितीची जबाबदारी आणि कार्य पार पाडण्यासाठी घटना समितीने एकूण 22 समित्या स्थापन केल्या होत्या आणि त्यामधली सर्वात महत्त्वाची म्हणजे मसुदा समिती आहे. आणि या मसुदा समितीची स्थापना जी आहे ती 29 ऑगस्ट 1947ला झाली होती. त्यामुळे आपलं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. तसंच या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते हा प्रश्न महत्त्वाचा आहे. अध्यक्ष कोण होते? अध्यक्ष होते डॉक्टर B.R. आंबेडकर, हे अध्यक्ष होते. यासोबतच या मसुदा समितीमध्ये एकूण 7 सदस्य होते. त्यामध्ये पहिले आहेत B.R. आंबेडकर, दुसरे आहेत N. गोपालस्वामी अय्यर, तिसरे आहेत अलादी कृष्णस्वामी अय्यर, चौथे आहेत डॉक्टर K.M. मुन्शी, पाचवे आहेत सईद मोहम्मद सादुल्ला, सहावे आहेत N. माधवराव आणि सातवे आहेत T.T. कृष्णमाचारी. उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न, राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? आपण आत्ताच पाहिलं, भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा B.R. आंबेडकर. त्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू हे कोण होते? तर हे संघ राज्यघटना समितीचे अध्यक्ष होते. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे कार्यपद्धतीविषय नियम समितीचे अध्यक्ष होते. आणि सरदार वल्लभभाई पटेल हे मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याकाबाबत समितीचे अध्यक्ष होते. पाचवा प्रश्न आहे, घटना समितीचे सल्लागार कोण होते? घटना समितीचे सल्लागार होते B.N. राव. त्यामुळे उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, B.N. राव. सहावा प्रश्न, राज्यघटनेचा मसुदा तयार करण्याचे मुख्य काम मसुदा समितीकडे होते. या समितीमध्ये असलेल्या 7 सदस्यांमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश करण्यात येणार नाही? आपण आत्ताच पाहिलं, राज्यघटनेच्या मसुदा समितीमध्ये एकूण 7 सदस्य होते. त्यामध्ये गोपालस्वामी अय्यंगार होते, डॉक्टर K.M. मुन्शी देखील होते, T.T. कृष्णमाचारी देखील होते. यामध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचा समावेश करण्यात येणार नाही किंवा डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष नव्हते. त्यामुळे आपलं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, डॉक्टर राजेंद्र प्रसाद.
सातवा प्रश्न, 19-व्या घटना दुरुस्तीनुसार भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 42व्या घटना दुरुस्तीनुसार भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. मूलभूत कर्तव्यांचा समावेश भारतीय राज्यघटनेतील 42व्या घटना दुरुस्तीनुसार भाग 4 आणि कलम 51 मध्ये करण्यात आलेला आहे. कलम 51 मध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. समिती विचारली तर मूलभूत कर्तव्यांचा समावेश सरदार सोर्नसिंग समितीच्या शिफारशीनुसार करण्यात आलेला आहे. हे देखील आपल्याला माहिती पाहिजे. सरदार सोर्नसिंग समितीच्या शिफारशीनुसार सुरुवातीला मूलभूत कर्तव्य 10 होते, परंतु त्यानंतर 86वी घटना दुरुस्ती झाली 2002 मध्ये आणि यानुसार 11वं मूलभूत कर्तव्य घटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे. ती 11 कोणते आहेत ते देखील आपल्याला माहिती पाहिजे, कारण आतापर्यंत परीक्षेमध्ये बऱ्याच वेळेस 4 ऑप्शन दिलेले आहेत आणि यामध्ये कोणते मूलभूत कर्तव्य नाही असं विचारलेलं आहे. त्यामुळे आपल्याला 11 मूलभूत कर्तव्य देखील माहिती असायला पाहिजेत. त्यामध्ये पहिलं मूलभूत कर्तव्य आहे संविधानाचे पालन करणे. संविधानाने पुरस्कारलेले आदर्श व उभ्या केलेल्या संस्था तसेच राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत यांचा आदर करणे. दुसरं मूलभूत कर्तव्य आहे राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्यात ठरलेल्या उदात्त आदर्शाची जोपासना करून त्यांचे अनुसरण करणे. तिसरं आहे देशाचे सार्वभौमत्व, ऐक्य व एकात्मता उन्नत राखणे व त्यांचे संरक्षण करणे. देशाचे संरक्षण व राष्ट्रीय सेवा करण्यास तयार असणं. धर्म, भाषा, प्रदेश, वर्ग इत्यादी भेद विसरून अखिल भारतीय जनतेत एकोपा व भातृभाव वाढीस लावणे. स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या प्रथा मोडून काढणे किंवा सोडून देणे. आपल्या संमिश्र संस्कृतीच्या वारसाचे मोल जाणून तो जतन करणे. 7वं मूलभूत कर्तव्य आहे अरण्ये, सरोवरे, नद्या व अन्य जीवसृष्टी यांच्यासह नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करून त्यात सुधारणा करणे. सजीव प्राण्यांबाबत भूतदया बाळगणे. 8वं आहे विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, मानवतावाद आणि शोधक बुद्धी व सुधारक कृती यांचा विकास करणे. 9वं मूलभूत कर्तव्य आहे सार्वजनिक संपत्तीचे रक्षण करणं, हिंसाचाराचा निग्रहपूर्वक त्याग करणं. 10वं मूलभूत कर्तव्य आहे आपले राष्ट्र सतत उपक्रमशील व सिद्धी यांच्या चढत्या श्रेणी गाठत जाईल अशा प्रकारे सर्व व्यक्तिगत व सामुदायिक कार्यक्षेत्रात पराकाष्ठेचे यश संपादन करण्यासाठी झटणं. आणि 11वं मूलभूत कर्तव्य आहे 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांना प्राथमिक शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे. त्यानंतर 8वा प्रश्न आहे खालीलपैकी अयोग्य विधान निवडा. खाली परत 4 विधान आहेत, त्यातलं आपल्याला अयोग्य विधान निवडायचं आहे. पहिलं बघा, दक्षिण आफ्रिकेच्या राज्यघटनेवरून घटनादुरुस्तीच्या पद्धतीचा स्वीकार भारतीय राज्यघटनेने केला आहे. हे विधान बरोबर आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये घटनादुरुस्ती ज्याची तरतूद भारतीय राज्यघटनेतील कलम 368 मध्ये करण्यात आलेली आहे ते आपण दक्षिण आफ्रिकेच्या राज्यघटनेवरून स्वीकारलेलं आहे. त्यामुळे पहिलं विधान बरोबर आहे. दुसरं आहे 7व्या सूचीतील 3 सूचींची संकल्पना ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेवरून स्वीकारण्यात आलेले. हे देखील बरोबर आहे. 7व्या परिशिष्टामध्ये 3 सूची आहेत. पहिली आहे केंद्र सूची, दुसरी आहे राज्य सूची आणि तिसरी आहे समवर्ती सूची. या 3 सूचींची संकल्पना आपण ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेवर स्वीकारलेली आहे. त्यामुळे दुसरं विधानही बरोबर आहे. तिसरं आहे संसदीय लोकशाहीची राज्यघटनेतील कल्पना इंग्लंडच्या घटनेवरून घेण्यात आली आहे. हे देखील बरोबर आहे. आणि चौथं आहे भारतीय राज्यघटनेतील आणीबाणीची संकल्पना अमेरिकेच्या राज्यघटनेवरून घेण्यात आलेली आहे. हे चुकीचं आहे. तर भारतीय राज्यघटनेतील आणीबाणीची संकल्पना ही जर्मनी या देशाकडून आपण घेतलेली आहे. त्यामुळे आपलं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 अयोग्य आहे. अमेरिका नाही तर जर्मनी आहे. या आणीबाणीची संकल्पना आपण जर्मनीकडून घेतलेली आहे. मग आणीबाणीची तरतुदी भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 352 मध्ये राष्ट्रीय आणीबाणी आहे. त्यानंतर कलम 356 मध्ये घटक राज्यातील आणीबाणी किंवा राष्ट्रपती राजवट आहे आणि कलम 360 मध्ये आर्थिक आणीबाणीची तरतूद करण्यात आलेली आहे. 9वा प्रश्न, घटनेतील मूलभूत अधिकार संख्या डॅश तर मूलभूत कर्तव्याची संख्या डॅश आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 6 व 11. भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत अधिकार संख्या ही 6 आहे आणि मूलभूत कर्तव्य एकूण 11 आहेत. त्यामुळे आपलं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, 6. भारतीय राज्यघटनेमध्ये तिसऱ्या भागामध्ये कलम 12 ते 35 मध्ये मूलभूत हक्कांची तरतूद करण्यात आलेले. सुरुवातीला हे मूलभूत हक्क 7 प्रकारचे होते, परंतु 1978 मध्ये 44व्या घटना दुरुस्तीने
संपत्तीचा हक्क मूलभूत हक्काच्या निमित्त वगळल्याने आता मूलभूत हक्कांची संख्या ही 6 झालेली आहे आणि मूलभूत कर्तव्य आपण आताच पाहिलं 11 आहेत आणि या मूलभूत कर्तव्यांचा समावेश जो आहे तो भारतीय राज्यघटनेतील भाग 4 अ आणि कलम 51 मध्ये करण्यात आलेला आहे. आणि आपला आजचा शेवटचा 10वा प्रश्न आहे. 86वी घटना दुरुस्ती 2002 नुसार 6 ते 14 वर्ष वयोगटातील बालकांसाठी शिक्षण हा आता स्वातंत्र्याचा मूलभूत हक्क मानला गेला असून त्याच्याशी घटना कलम डॅश संबंधित आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 21A. कलम संबंधित आहे कलम 21A. त्यामुळे उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. आणि हा तुमच्यासाठी प्रश्न, याचं उत्तर तुम्हाला खाली कमेंट्समध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, लोकसभेच्या विविध समित्यांवर सभासदांच्या नेमणुका करण्याचे अधिकार कोणास आहेत? ऑप्शन्स आहेत राष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ आणि लोकसभा सभापती. याचं उत्तर तुम्हाला खाली कमेंट्समध्ये द्यायचं आहे. आता आपण अनअकॅडमीबद्दल थोडक्यात माहिती पाहूयात. अनअकॅडमी हा भारतामधला सर्वात मोठा लर्निंग प्लॅटफॉर्म आहे आणि अनअकॅडमी दर संडेला टेस्ट आयोजित करते. फ्री स्कॉलरशिप टेस्ट असते. आता पुढची टेस्ट 2 ऑक्टोबर या दिवशी 10 ते 11 AM या वेळेमध्ये आयोजित करण्यात आलेले. ही टेस्ट फ्री स्कॉलरशिप टेस्ट आहे. डिपार्टमेंटल PSI साठी टेस्ट नंबर 8 आहे. यामध्ये रँक 1 ते रँक 20 पर्यंत येणाऱ्यांना अनअकॅडमीच्या सबस्क्रिप्शनवर आकर्षक स्कॉलरशिप देखील अनअकॅडमीकडून अवेलेबल करण्यात येणार आहे. सोबतच अनअकॅडमीचे जर तुम्ही कोणतंही सबस्क्रिप्शन घेतलं तर त्यामुळे तुम्हाला हे सगळे फीचर्स अवेलेबल होतात अनअकॅडमी प्लॅटफॉर्मवर. सोबतच अनअकॅडमीने काही बॅचेस देखील लॉन्च केलेले आहेत. त्यामध्ये अनअकॅडमीने 29 सप्टेंबरपासून यशाची किल्ली नावाची फुल लेंथ इंटिग्रेटेड प्री मेन्स बॅच लॉन्च केलेली आहे PSI STA ASO साठी. आणि अनअकॅडमी 1 ऑक्टोबरपासून फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच लॉन्च करत आहे राज्यसेवा मेन्स एक्झाम 2021 साठी. सोबतच अनअकॅडमीस तुम्ही कोणतंही सबस्क्रिप्शन घेतलं तर त्यामुळे तुम्हाला राज्यसेवा PSI STA ASO आणि डिपार्टमेंट PSI या सर्वांची तयारी करण्याची संधी मिळते. अनअकॅडमीने एक खास ऑफर देखील आणलेली आहे. त्यामध्ये आता 12 महिन्याच्या सबस्क्रिप्शनवर तुम्हाला 3 महिन्याचं मोफत प्लस सबस्क्रिप्शन मिळणार आहे आणि 24 महिन्यावर तुम्हाला 4 महिन्याचं मोफत सबस्क्रिप्शन मिळणार आहे. यासाठी आपला कोड वापरा ABALIVE. यामुळे तुम्हाला ॲडिशनल 10% डिस्काउंट देखील मिळेल. चला आपण इथे थांबूयात.